इतिहास विषय, त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती. या पेपरचा कालावधी आहे 1848 ते 1960. आता 1848 का, तर 1848 पासून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीला सुरुवात झाली. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. म्हणून 1848 हा काळ खूप महत्त्वाचा समजला जातो. या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या 3 व्यक्तींनी महत्त्वाचं योगदान महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये दिलेलं आहे. म्हणून फुले, शाहू, आंबेडकर ही चळवळ खूप महत्त्वाची मानली जाते. आपलं पहिलं प्रकरण आहे सामाजिक चळवळ. त्याच्यामध्ये सर्वात पहिले समाजसुधारक आहेत महात्मा फुले. महात्मा फुले यांनी तत्कालीन जो समाज अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यामध्ये अडकलेल्या समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्याचं महत्त्वपूर्ण काम महात्मा फुले यांनी केलेलं आहे. त्यांचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कुठलं सामाजिक कार्य असेल तर ते म्हणजे स्त्री शिक्षणाचं. स्त्री शिक्षण हे खूप महत्त्वाचं त्या काळामध्ये मानलं जातं. ज्या काळामध्ये महिला घरातून बाहेरसुद्धा पडत नव्हत्या, अशा काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिकवलं, शिक्षित केलं आणि त्यांना वर्गामध्ये शिकवण्यासाठी त्यांनी पाठवलं. म्हणून महाराष्ट्रातील पहिली महिला स्त्री शिक्षिका कोणी असेल तर ती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव आहे अस्पृश्यांसाठी शिक्षण. ज्या काळामध्ये समाजामध्ये अस्पृश्यता मोठ्या प्रमाणामध्ये मांडली जायची, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करून अस्पृश्य समाजाला सुद्धा शिक्षणाची दारं खुली केली आहे. तिसरं महत्त्वाचं काम आहे त्यांचं बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. समाजामध्ये ज्या विधवा स्त्रिया असायच्या तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये बालहत्या ज्या आहेत तर त्या घडून यायच्या, त्या टाळण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारक असा निर्णय घेतला आणि पुणे व पंढरपूर या ठिकाणी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पुढचं आहे केशवपन. ज्या विधवा महिला असायच्या तर त्या विद्रूप दिसण्यासाठी त्यांचं केश ओपन केलं जायचं. हे टाळण्यासाठी मुंबई आणि पुणे येथील नाभिक समाजाला एकत्रित करून ज्योतिबा फुले यांनी परिषद घेतली आणि त्यांचं प्रबोधन घडवून आणून केश व्यापाराची प्रथा बंद करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. त्याच्यानंतर आहे विधवा पुनर्विवाह. त्या काळामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये घडत असत. पुरुषांचा मृत्यू झाल्यानंतर विधवा स्त्रियांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. अशा विधवा असणाऱ्या स्त्रियांचा पुनर्विवाह घडून यावा त्यासाठी महात्मा फुले यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सहकार्याच्या मदतीने त्यांनी त्या विधवा पुनर्विवाहासुद्धा त्यांनी घडवून आणलेला आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी 2 महत्त्वाची तत्त्व सांगितलेली आहेत. एक म्हणजे ईश्वर आणि मानव यांच्यामध्ये मध्यस्थीची गरज नाही आणि दुसरं सांगितलेलं आहे मानवता हाच खरा धर्म आहे. ईश्वर सेवा म्हणजे मानव सेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे तत्त्व त्यांनी मांडलेलं होतं आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी काही साहित्य लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कुठलं असेल तर त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ब्राह्मणांची कसब, शेतकऱ्यांचा असूड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्यांचा पोवाडा लिहिलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म यासारख्या ग्रंथाची त्यांनी निर्मिती करून तत्कालीन समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. त्यांच्या सर्व कार्यामुळेच त्यांना क्रांतिज्योती असं ओळखलं जातं.